आत्मचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिठाचा अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, तसं तर दररोज जीवनामध्ये मिठाचा उपाय आपण करत असतो। असा एकही दिवस नाही की मिठाशिवाय आपण अन्न खाल्लं नसेल। दररोज जीवनामध्ये मिठाशिवाय आपलं काहीच होऊ शकत नाही, काहीच घडू शकत नाही। मीठ असेल तर अन्नाला चव असते, मीठ असेल तर आपल्या घरातील नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाते। मीठ असेल तर आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते, लक्ष्मीची कृपा होते। बघा, मिठाला लक्ष्मीचा मान आहे, म्हणजे मिठाला लक्ष्मी स्वरूप समजले जाते। कारण मीठ हे समुद्रातून आलेलं आहे, तर आपली माता लक्ष्मी जी आहे तिचं माहेरघर हे सुद्धा समुद्र आहे। म्हणजे समुद्र मंथन जेव्हा झालं होतं त्याच वेळी माता लक्ष्मी ही समुद्रातून प्रकट झाली आणि तिथून लक्ष्मी आणि मीठ या दोनही गोष्टींमध्ये साम्य आहे। त्यामुळे मिठाबाबतीत तुम्ही लहानपणापासून असंख्य नियम पाहिले असतील। तुमची आई असेल किंवा तुमची बहीण असेल, नेहमी तुम्हाला सांगत आले असतील, मीठ सांडू नको, मीठ पाडू नको, मीठ कोणाला देऊ नको, मिठाचा दुरुपयोग करू नको, किंवा मीठ कुठे रात्रीच्या वेळी बाहेर काढू नको। असे अनेक आपण मिठाबद्दल वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या असतील। कारण मीठ हे आपल्या आयुष्यामध्ये असंख्य चमत्कार घडवू शकतं आणि आपलं जे भाग्य आहे हे भाग्य बिघडवूही शकतं। जर तुम्ही त्याचा योग्य पद्धतीने उपयोग केला तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे हे मिळू शकतं, तुमचं आयुष्य चमकू शकतं, तुमचं भाग्य घडू शकतं, तुमचं भाग्य बदलूही शकतं आणि तुमचं भाग्य हे उजळूही शकतं। मात्र या मिठाचे जर तुम्ही काही चुकीचे उपाय केले किंवा जर या तुम्हाला काही गोष्टी माहिती नसल्याने तुम्हाला जर मिठाचे काही दोष लागले तर तुमचं भाग्य जे आहे ना, हे भाग्य क्षणात बिघडूही शकतं, तुमचं भाग्य दुर्भाग्यात बदलू शकतं। आता कुठल्या गोष्टी आहेत, मीठ कुठल्या पद्धतीने उपयोगी ठरतं हे मी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर आजचा हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याच वेळा असं होतं की शेजारची एखादी बाई मीठ संपलं म्हणून आपल्याकडे येते, थोडंसं तरी मीठ हवं म्हणून अगदी ती आपल्याला विनंती करते। पण लक्षात ठेवा, जर तुम्ही तिला तुमच्या घरातील मीठ दिलं किंवा देत असाल तर तुमच्या घरातील लक्ष्मी कुणाच्या तरी घरी पाठवत आहात। जर असं कोणी मीठ मागायला आलं तर एक वेळेस त्यांना आपलं सोनं घालायला द्या, बाकी काहीही द्या, मात्र चुकूनही कुणालाही आपल्या घरातील जे मीठ आहे हे देऊ नका। खरं तर मीठ हे कधीच कुणाकडे मागायचंही नसतं आणि कुणाला कधी द्यायचंही नसतं। कारण कुणाच्या घरची लक्ष्मी ही आपल्याला खेचायचीही नसते आणि आपल्या घरामध्ये असणारी लक्ष्मी ही आपल्याला घराबाहेर पाठवायची नसते। कारण लक्ष्मीला नेहमी प्रसन्न करायचं असतं। जेवढं तुम्ही लक्ष्मीला घरामध्ये प्रसन्न ठेवाल तेवढी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहील आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होत राहील। मिठाची स्वच्छ सुंदर पुडी दुकानातून घेऊन यायची। जे काही मीठ आपण घरात आणतो, मीठ आपल्या बारीक बरणीमध्ये ठेवून द्यायचं आणि त्याचा उपयोग आपण रोजच्या जीवनात किंवा रेमडीसाठी करायचा। ही पहिली गोष्ट। त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा आपण घाई गडबडीत असतो आणि आपल्या हातातून चुकून मीठ जे आहे ते सांडलं जातं। मग मीठ सांडलं तर आपण पटकन त्याच्यावरती चुकून एक पाय देतो किंवा बऱ्याच वेळा ते ओलांडून जातो किंवा जे मीठ आहे ते सुपलीत झाडूने आपण भरून घराच्या बाहेर फेकतो। तर ही चूक खूप मोठी आहे, कारण तुम्ही लक्ष्मीचा अवमान करत आहात। हे लक्ष्मी जेव्हा बघते तेव्हा ती दोष देते किंवा श्राप लावते, तेव्हा आयुष्यामध्ये दरिद्रता येते। जर चुकून माकून मीठ सांडलं तर लक्षात ठेवा, तिला झाडू लावायची नाही किंवा सुपलीमध्ये भरायचं नाही, ते हाताने व्यवस्थित भरून घ्यायचं किंवा ओल्या कापडाने ते पुसून घ्यायचं। जर तुम्ही हाताने ते भरून घेतलं असेल तर ते एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये भरायचं आणि ही जी पुडी आहे तर ती घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही घराच्या बाहेर एखादी मोकळी जागा असेल तर तुम्ही तिथेही ठेवलं तरीही चालेल। पण मीठ हे फेकायचं नाही, तर मीठ हे तुम्हाला व्यवस्थित तिथे ठेवायचं आहे। त्यानंतर बघा, बऱ्याच वेळा मीठ जे आहे
ते आपण स्टीलच्या डब्यात ठेवतो. जे लोक मीठ स्टीलच्या डब्यात ठेवतात त्यांनी लक्षात ठेवा, मिठाचा जो संबंध आहे तो राहूशी आहे आणि राहूचा संबंध हा लक्ष्मीशी आहे. या दोघांचे कधीच मिलन होत नाही. जर तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये मीठ ठेवलं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या घरामध्ये फक्त कलह होतील, अशुभ गोष्टी घडतील. ज्याला आपण अकाली एखादं संकट आहे ना असं म्हणतो, ते एखादं अकाली संकट तुमच्यावरती ओढावू शकतं. त्यामुळे मीठ जे आहे ते कधीच स्टीलच्या डब्यात ठेवायचं नाही, तर ते काचेच्या बरणीमध्ये किंवा कुठल्याही काचेच्या डब्यामध्ये ठेवायचं असतं. सूर्य आणि राहू हे कधीच एकत्र येत नाहीत, त्यांची कधीही युती होत नाही. पण जेव्हा तुम्ही मीठ जे आहे हे काचेच्या डब्यात किंवा काचेच्या बरणीत ठेवता तेव्हा सूर्य आणि राहू यांची युती होते आणि जेव्हा त्यांची युती होते तेव्हा सगळ्या गोष्टी मनासारख्या घडू लागतात. घराची भरभराट होते, पैसा येत जातो आणि आलेला पैसा टिकूही लागतो. आता मी तुम्हाला आजचा हा खास उपाय जो आहे तो सांगणार आहे. या उपायासाठी आपल्याला खडा मीठ लागणार आहे. समजा खड्यांचं मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरीही चालेल. जे कुठलं मीठ तुम्ही घेणार आहात ते सगळ्यात अगोदर तुम्हाला एका काचेच्या भांड्यात घ्यायचं आहे. काचेची वाटी असेल किंवा काचेचा ग्लास हा प्रत्येकाकडे आवर्जून असतो, तर तुम्ही त्या काचेच्या ग्लासमध्ये हे मीठ घेतलं तरीही चालेल. हा उपाय आपल्याला घरातील उत्तर दिशेला बसून किंवा देवघराच्या समोर बसून करायचा आहे. ज्या भांड्यामध्ये तुम्ही मीठ घेतलेलं आहे ते भांडं तुम्हाला उत्तर दिशेला किंवा जर देवघराच्या समोर तुम्ही बसला असाल तर देवघराच्या समोर तुम्हाला हा ग्लास आपल्या समोर ठेवून द्यायचा आहे. यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कापड घ्यायचा आहे आणि त्या कापडावरती एक जायफळ, 2 अख्ख्या लवंगा आणि त्याच्यासोबत 7 हिरवे वेलदोडे ठेवायचे आहेत. पुन्हा एकदा साहित्य सांगते, व्यवस्थित आहे का. एक लाल बघा, या उपायासाठी आपल्याला एक काचेचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या काचेच्या भांड्यामध्ये एक मूठभर मीठ ठेवायचं आहे. तुमचं देवघर ज्या दिशेला असेल त्या दिशेला बसून तुम्ही हा उपाय करू शकता किंवा घरातील उत्तर किंवा पूर्व दिशेला बसून हा उपाय केला तरीही चालेल. लक्षात ठेवा, जे भांडं घ्याल ते काचेचंच असावं. आता सगळ्यात अगोदर तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे. त्या लाल रंगाच्या कापडामध्ये मी आता जे साहित्य सांगते ते साहित्य घ्यायचं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला अर्धा चमचा बडीसोप घ्यायची आहे, अर्धा झाकण कुंकू घालायचं आहे, त्यावरती अर्धा झाकण हळद घालायची आहे आणि त्याच्यासोबत एक सुपारी ठेवायची आहे. हे साहित्य लाल कापडामध्ये बांधून तुम्हाला ही पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली आपल्या उजव्या हातात घेऊन माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे हा कमलात्मक मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः. हा माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र 108 वेळा म्हणायचा आणि त्यानंतर ही लाल रंगाची पोटली त्या मिठामध्ये घट्ट दाबायची. थोडंसं वरचं मीठ बाजूला करा आणि त्या मिठामध्ये ही पोटली दाबून द्या. वरती पुन्हा थोडंसं मीठ घातलं तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला हे जे काचेचं भांडं किंवा काचेचं तुम्ही बाऊल घेतलेला असेल, काचेचा ग्लास घेतलेला असेल तर त्याच्यावरती आपल्याला एक लाल रंगाचा पुन्हा एक कापड ठेवायचा आहे आणि त्या कापडाला एक लाल धागा बांधायचा आहे. जर तुमच्याकडे लाल धागा नसेल, फक्त लाल कापड असेल तर ते कापडच वरती व्यवस्थित त्या ग्लासला किंवा त्या भांड्याला बांधून घ्या. ज्यांच्याकडे लाल धागा आहे तर त्यांनी कापड ठेवून तो लाल धागा जो आहे तो वरती गुंडाळायचा आहे आणि अशा पद्धतीने हे बाऊल तुम्हाला त्या मिठामध्ये पूर्ण पॅक करायचं आहे. आता गुरुपुष्यामृत योगापासून म्हणजे आजपासून तुम्हाला हे भांडं आपल्या देवघराच्या समोर किंवा उत्तर दिशेला कमीत कमी 24 दिवस असंच ठेवायचं आहे. बरोबर 24 दिवस दररोज तुम्हाला त्या ग्लासला माता लक्ष्मीचं स्वरूप समजून त्याचं पूजन करायचं आहे. खूप काही नाही, फक्त दिवा आणि उदबत्ती ओवाळायची आहे आणि 24 दिवस दररोज तिथे बसून 108 वेळा लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणायचा. 24वा दिवस जो असेल म्हणजे शेवटचा जो दिवस असेल त्या दिवशी काय करायचं
तर वरचं कापड काढायचं, लाल रंगाचं वरचं आपण जे कापड त्याला बांधलेलं आहे ते काढून घ्यायचं आणि त्यामध्ये घातलेलं जे मीठ आहे हे मीठ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घरातील आतल्या 4 दिशांना हे मीठ थोडं थोडं शिंपडायचं। राहिलेलं जे मीठ आहे हे घराच्या बाहेर कुठे वाहतं पाणी असेल तर त्यात सोडायचं, वाहती पाणी नसेल तर एका बादलीमध्ये पाणी घ्या, त्या पाणीमध्ये हे सगळं मीठ घाला, या पाण्यामध्ये हे मीठ मिक्स करा आणि घराच्या समोर हे पाणी शिंपडा तरीही चालेल। सोबत आपण जी पोटली या मिठात दाबून ठेवली होती, ज्यामध्ये सुपारी आणि हळदी कुंकू त्यासोबत बडीसोप होती, ही पोटली तिथून काढल्यानंतर ती आपल्याला आपल्या सोबत आपल्या पर्सच्या खिशामध्ये किंवा मग तुम्ही तिजोरीमध्ये किंवा तुमच्या पतीच्या पॉकेटमध्ये, जिथे तुम्हाला धनाची आवक वाढवायची आहे, जिथे तुम्हाला पैशांची आवक वाढावी असं वाटत आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे। याने नेहमीच तुमच्या घरामध्ये धन वृद्धी होईल, लक्ष्मी आकर्षित राहील। गुरुपुष्यामृत योगापासून ही जर सेवा तुम्ही सुरू केली तर तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच लक्ष्मीची प्राप्ती राहील। खूप साधा आणि सोपा उपाय आहे, नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा।